आणि आता एक धक्कादायक बातमी जळगावहून। जळगावातल्या भडगाव तालुक्यातल्या गिरड गावात जवाहर हायस्कूलच्या प्रांगणात जागेच्या वादातून दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। किशोर पांचाळ असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे। सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास शाळा भरण्यासाठी विद्यार्थी मैदानात एकत्र आले होते। त्यावेळी किशोर आणि आणखीन एका विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला। त्यात किशोरला मार लागल्यानं तो जागीच पडला होता। शिक्षकांना हा प्रकार समजताच त्याने बेशुद्ध किशोरला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। त्यावेळी डॉक्टरांनी किशोरला मृत घोषित केलं। पांचाळ कुटुंबाच्या मागणीनुसार किशोरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळ्यातल्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। दोषींवर कारवाई करण्याची मागणी मृत किशोरच्या कुटुंबियांनी केली आहे। दरम्यान भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाचवीच्या मुलामधील वादात किशोरचा मृत्यू झालेला आहे। अतिशय दुर्दैवी असा सगळा प्रकार झालेला आहे। भडगाव मधल्या गिरड गावातील घटना आहे। भडगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। झालेला मृत्यू या सगळ्या प्रकरणानं भडगावचं वातावरण अतिशय शोकाकुल झालेलं आहे। लहान मुलं आणि त्यांचे वाद हे कुठल्या थराला जाऊ शकतात याचं उदाहरण आहे। दोषींवर कारवाईची पालकांनी मागणी केलेली आहे, पण नाहक किशोरची चूक काय होती या प्रश्नाचं उत्तर शाळेकडून अद्याप मिळत नाहीये। भडगाव पोलीस ठाण्यात जरी हा गुन्हा दाखल झालेला असला तरी याची चौकशी पुढची कशा पद्धतीनं होणार आहे याबाबतही प्रश्नचिन्ह पालकांकडून उपस्थित होतंय। आमचे प्रतिनिधी विकास भदाणे आपल्या सोबत आहेत। विकास, काय सांगाल? अतिशय दुर्दैवी असा प्रकार घडला आहे। ऋषी, या घटनेमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येते। गावकऱ्यांनी आणि पालकांनी म्हटलंय की या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सकाळी भांडण झालं, साधारणतः 11 वाजेला मैदानात खेळत असताना, आणि त्यावेळेस ते भांडण तिथल्या एका प्राध्यापकाने सोडवलं ज्युनियर कॉलेजच्या। त्याच्यानंतर परत तासाभरांनी या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार भांडण झालं। त्याच्यामध्ये काळी नावाचा जो विद्यार्थी आहे त्याने या किशोर पांचाळच्या मान दाबल्यामुळे त्याला भोवळ आली आणि तो जागीच पडला। त्यानंतर त्याला पाचोरा इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र त्या ठिकाणी उपचार होण्यापूर्वी तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे। आणि आता पोलिसांचे असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी चौथऱ्यावरती तो विद्यार्थी खेळत होते आणि खेळत असताना तो पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांची माहिती आहे। या प्रकरणी आता भडगाव पोलीस स्टेशनमध्ये फक्त अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिथल्या जे किशोर पांचाळचे कुटुंब ते संतप्त झाले। त्याच्यानंतर त्या किशोर पांचाळचा मृतदेह आता धुळ्यातल्या येथे शासकीय महाविद्यालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले। त्याच्यानंतर जो काही रिपोर्ट येईल त्यानंतर पोलिसांना हा गुन्हा दाखल करावा लागणार आहे। ऋषी, नक्कीच तुर्तास धन्यवाद विकास या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।